नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे पूर्वीचा नुकसान भरपाईचा दर आणि आताचा वाढीव दर म्हणून शेतकऱ्यांना दिला जाणारा दर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे आणि आता वाढीव दर म्हणून प्रति हेक्टर 36,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। आणि मित्रांनो, यामध्ये 3 हेक्टरचा मर्यादा ठेवण्यात आलेला आहे। बहुवार्षिक पिकांसाठी किती असणार आहे, जिरायत पिकांसाठी किती असणार आहे आणि बागायत पिकांसाठी किती असणार आहे। मित्रांनो, यामध्ये जे शेतकरी बसत आहेत त्यांना प्रति हेक्टर किती रुपयांची मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, नवीन शासन निर्णय 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच मित्रांनो काल घेण्यात आलेला हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण GR आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत 1 जानेवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, आता या शासन निर्णयामध्ये जो वाढीव दर आहे शेतकऱ्यांना दिला जाणारा हेक्टरी किती रुपयांचा असणार आहे हे समजून घेणे आवश्यक आहे। तर पहा मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीमध्ये अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरिता मंत्रिमंडळाने दिनांक 19/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट त्यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीमध्ये अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा शासनाचा आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होते। मित्रांनो, आता जो वाढीव दर आहे हेक्टरी किती रुपयांनी दिला जाणार आहे, SDRFचा मदत दर किती असणार आहे हे समजून घेणे आवश्यक आहे। तर पहा मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरिता खालील प्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी जिरायत पिकांसाठी किती रुपये असणार आहेत, बहुवार्षिक पिकांसाठी किती रुपये असणार आहेत आणि बागायत पिकांसाठी किती रुपये असणार आहेत ते पहा। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत पूर्वी किती रुपये दिली जायची ते पहा। 8,500 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादित दिली जायची आणि आता जो दर वाढीव आहे ते पहा। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून 13,600 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहे। तसेच मित्रांनो, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत पूर्वी किती रुपये दिली जायची ते पहा। 17,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादित दिली जायची आणि आता जो वाढीव दर आहे ते पहा। बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून 27,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहे। तसेच मित्रांनो, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत पूर्वी किती रुपये दिली जायची ते पहा। 22,500 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादित दिली जायची आणि आता जो दर वाढीव आहे ते पहा। बहुवार्षिक पिकांच्या मदतीसाठी म्हणून 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBT प्रणालीद्वारे जमा होणार आहे। मित्रांनो, त्यासाठी तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुमची eKYC पूर्ण झाली नसेल तर आपल्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राइब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपासून हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।